मित्रमंडळी नमस्कार. आज तारीख आहे 22 जून 2026 आणि मी आज वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवतो आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा किंवा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो म्हणजे मान्सूनचा पाऊस. तर आजपासून इंटरनेटवरती जे हवामान दाखवतं आहे तर ते हवामान आपल्याकडं आजपासून 4 तारखेपर्यंत दररोज सोलापूर जिल्ह्यासाठीचा सरासरी हवामान अंदाज दाखवतो आहे आणि आजपासून आपल्याकडे पावसाला सुरुवात होईल अशी परिस्थिती आहे. आणि 2 दिवसापासून भरपूर कडक ऊन आणि त्याचबरोबर उकाडा जाणवत होता आणि आज जे आहे तर ते वातावरण बदललेलं आहे. अगदी सकाळपासून पहाटेपासूनच ढग दिसायला लागलेले आहेत आणि ढगांचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला ढग बघायला मिळतील. तर असे ढग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि सगळीकडं ढगाचं प्रमाण जे आहे तर ते मी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो आहे आणि हा कॅमेरा स्वतःच आपोआप स्वतःभोवती फिरेल आणि पूर्ण ढगाचं जे रेकॉर्डिंग आहे तर ते करेल. तर तो ढग दाखवतो आहे आणि मी त्याच्या समोरच्या बाजूला उभं राहून बोलतो आहे. ढग आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतील. काल संध्याकाळी वाई परिसरात म्हणजे पसरणी एकसर परिसरात पाऊस पडलेला आहे याची माहिती मला मिळालेली आहे. कोकणात अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती. कालच मी फोन केला होता आणि त्याचबरोबर पुणे परिसरातही काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. नाशिक भागातही काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि आपल्याकडचंही वातावरण किंवा हवामान अंदाज जो आहे तर तो तशाच प्रकारचा आहे आणि सगळेच जण तुम्ही मी अगदी सगळेच जण पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. आणि हा जो अंदाज आहे तर तो मी स्वतःचा सांगत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक वेदर ॲप असतं आणि त्या ॲपमध्ये जो पावसाचा अंदाज आहे तो तुम्हाला मला सगळ्यालाच कळतं. मी एकटाच तज्ज्ञ आहे असं म्हणणार नाही किंवा तर तो पावसाचा अंदाज कसा आहे तर आज साधारणपणे 62%, उद्या 89, परवा 88 आणि तिथून पुढं 64, 75, 75, 69, 65, 75, 55, 62, 56 आणि 63% एवढा पाऊसमान दाखवते. आणि हा जो अंदाज आहे तर तो पूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी असू शकतो आणि आपल्या भागात हे असं 4 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण चांगलं राहील आणि पाऊस चांगला पडेल ही अपेक्षा आपण सगळ्यांनी करूया आणि तुमचं माझं आणि सगळ्यांचंच कल्याण होईल आणि सगळीकडे पाणी होऊ द्या. त्याशिवाय पाणी झाल्याशिवाय किंवा सगळीकडे पाणी झाल्याशिवाय पाऊस पडल्याशिवाय जनावरांची आणि माणसांचीही व्यवस्था होणार नाही. प्रत्येकजण पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि माळरानावरची जी खरीपाची पिकं आहेत काही जणांनी जी सुरुवातीला पाऊस पडला त्या ठिकाणी जी पेरणी झाली तर ती पिकं 100% टिकली नाहीत किंवा महाराष्ट्र सरकार नेहमी आपल्याला सांगत असतं की भरपूर पाऊस पडल्याशिवाय आणि चांगली ओल झाल्याशिवाय पेरणी करू नका. परंतु आपण घाई करतो, पेरणी करतो आणि परत दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर किंवा शेतकऱ्यासमोर उभं राहतं. तर असं होऊ नये म्हणून आपण पेरणी न करता पाऊस पडल्यानंतरच वापशावर पेरणी करावी आणि खरीपाची पिकं थोडीशी लेट होतील. परंतु आता वातावरण पूर्ण बदललेलं आहे हे आपल्याला या ढगांच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर मी वरच्या बाजूचे ढगसुद्धा दाखवणार आहे. तर तेही थोडंसं कॅमेऱ्याचा अँगल मला सेट करावं लागणार आहे. तर त्यासाठी मी आलो आहे कॅमेऱ्याजवळ. आपल्याला वरच्या बाजूला ढग दिसत असतील आणि तेही ढग जे आहेत तर तो कॅमेरा पूर्णपणे फिरता ठेवून स्टँडच्या साहाय्यानं AIचं स्टँड आहे आणि कॅमेरा पूर्णपणे फिरता ठेवून आपण त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे. आणि मी एका मोकळ्या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणावरून मला सगळे ढग दिसतील. तर अशा ठिकाणी उभा राहिलेलो आहे आणि ह्या सगळ्या ढगांचं चित्रीकरण करून मी दाखवतो आहे. तर अशा पद्धतीनं जे ढग आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि सगळीकडचीच जी पिकं आहेत बागायतीमधली तीही पाण्याच्या अभावी सुकायला लागलेली आहेत. तर असं न होता पाऊस चांगला पडावा किंवा प्रत्येकाची जी इच्छा असते की चांगला पाऊस पडला तर सगळेच व्यवसाय तर ते सगळे व्यवसाय चांगले होतील, व्यवसाय चांगले व्हावेत म्हणून पाऊस पडावा ही मीही प्रार्थना करतो आणि आपणही प्रार्थना करा आणि पाऊस चांगला पडेल ही अपेक्षा ठेवूया.
परंतु सरासरी आता एक 10-12 दिवसाचं जे हवामानाचा अंदाज आहे तर तो प्रत्येकाच्या मोबाईलवरती आपल्याला बघायला मिळतो. यासाठी काही कोणत्याही मेट्रोलॉजिस्टची किंवा हवामानशास्त्रज्ञाची गरज नाही. हे सगळे जे आहे ते उपलब्ध आपल्याला डाटाच्या साहाय्यानं होत असतं आणि हे सगळं आपल्याला तुम्हाला मला सगळ्यांनाच बघायला मिळतं किंवा दिसतं. तर या गोष्टीचा आपण आढावा घेऊनच हा व्हिडिओ जाणून बुजून एक वेगळ्या विषयावरती मी तयार करतो आहे आणि पावसाची सुरुवात लवकरात लवकर व्हावी आणि सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा. मित्रमंडळी, मी बाहेरच्या बाजूला येऊन हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे आणि आपल्याला याच संदर्भात बोलत राहणार आहे. तर या ठिकाणी माझ्या बाजूनं किंवा माझ्या पाठीमागच्या बाजूला जे आभाळाचे किंवा पावसाचे ढग आलेले आहेत तर तेही बघायला मिळतील आणि या ठिकाणी पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि समोरच्या बाजूला जी जमीन आहे ती पूर्णपणे सुकलेली आहे हे पण बघायला मिळेल. आणि ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस या ठिकाणी सगळा भाग जो आहे तो हिरवागार होईल आणि पाऊस लवकरात लवकर पडावा यासाठी सगळेच आसुसलेले आहेत. मान्सून यायला फार उशीर झालेला आहे तर तो लवकरात लवकर आणि सगळीकडे चांगला व्हावा तर यासाठी सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत किंवा सगळेच ढगाकडं मान वर करून बघत आहेत. तर पाऊस हा लवकरात लवकर पडावा आणि तो पाऊस अंदाजानुसार आजपासूनच सुरुवात होईल आणि हा सतत एक 10-12 दिवस राहील आणि एवढ्याच कालावधीत जर पाऊस चांगला पडला तर निश्चितच सगळ्यांचंच आपल्या सगळ्यांचं शेतकऱ्यांचं भलं होईल आणि जनावरांना चारा उपलब्ध होईल. अगदी काही पक्ष्यांचा सुद्धा आवाज येतो आहे. जे आपण पाठीमागे एक पक्ष्याला म्हणत होतो कुळव कुळव असा जो आवाज येतो किंवा पावशा पक्षी असतो तर तो अजून मला दिसला नाही. परंतु निश्चितच आपल्याकडं पाऊस लवकरात लवकर पडावा किंवा पडेल ही अपेक्षा करून आपण देवालाही प्रार्थना करूया आणि पावसाच्या अपेक्षित सगळेच आहेत. सगळ्यांचंच भलं होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा. त्याशिवाय आपल्याकडं जे वातावरण आहे अजूनसुद्धा उन्हाळ्याचंच वातावरण आहे. टेम्परेचर जवळजवळ 36-37 वगैरे डिग्री आपल्याला बघायला मिळतं आहे आत्तासुद्धा आणि आता जरा वारं सुटलेलं आहे त्यामुळं हवामान थोडंसं थंड वाटतं आहे. नाहीतर दिवसभर एवढा उकाडा असतो आहे, एवढं ह्युमिडिटी किंवा आर्द्रता असते की ज्यामुळं माणसाला काम करतानासुद्धा दमायला होत असतं आणि अशा पद्धतीनं चांगला पाऊस पडावा एवढीच अपेक्षा करूया. मित्रमंडळी, आजचं जे तापमान आहे ते 35 डिग्री सेल्सिअस किंवा 35 अंश सेल्सिअस इतकं आहे आणि उद्यापासून हे तापमान कमी दाखवतं. याचाच अर्थ आहे की निश्चितच आपल्याकडं आज पाऊस होणार. कारण उद्यापासूनचं जे तापमान दाखवतं आहे ते 31 अंश सेल्सिअस आणि परवापासून 30 वगैरे या दरम्यान राहील. म्हणजेच आज 100% आपल्या भागात किंवा सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला हरकत नाही. तर असा निश्चित पाऊस आपल्याकडं आजपासून सुरुवात होईल आणि यासाठी सगळ्यांचेच जे डोळे आहेत ते ढगाकडे लागलेले आहेत आणि लवकरात लवकर निश्चितच पाऊस पडेल असा मला तरी अंदाज किंवा माझी खात्री आहे. परंतु शेवटी आपल्या हातात काहीच नसतं. आपण फक्त अपेक्षा करायची असते आणि जे अपेक्षापूर्तीचं काम आहे ते देवानं किंवा निसर्गानं करायचं असतं. तर देवाकडे आणि निसर्गाकडं आपण यासाठी मनोमन सगळ्यांनीच प्रार्थना करूया आणि ही आपली प्रार्थना जी आहे ती निश्चितच मान्य होईल असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण वाऱ्याचा वेग जो आहे किंवा वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे ढग जमा झालेले आहेत तर हेच याचं लक्षण आहे की आपल्याकडं निश्चितच पाऊस चांगला पडेल. बऱ्याच वेळा
तीव्र सूर्यप्रकाश आणि ढग जे आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि मधूनच सावली किंवा ज्याला शिरवळ पडणे म्हणतो, शिरवाळ पडणे असं म्हणतो आपण ग्रामीण भागात, तर तसा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि आत्ता जो व्हिडिओ करतो आहे तुम्ही साधारणपणे 1-1:30 वाजलेले आहेत आणि कदाचित हा व्हिडिओ अपलोड व्हायला वेळ लागेल. आज संध्याकाळी मी करेन, तर तो व्हिडिओ अपलोड होईपर्यंत कदाचित पाऊस पडलेला असेल किंवा त्यानंतरही पडेल, तर माहीत नाही. जे काय होईल ते आपण बघूया. आणि या ठिकाणी वायफाय नसल्यामुळं हा व्हिडिओ मला अपलोड करायला निश्चितच उशीर होईल. तर बघूया, जे होईल ते होईल. अपेक्षा किंवा आशा चांगले ठेवूया आणि काय होतं आहे ते बघूया.